नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। भाऊंच्या लेकीचे लाड होणार की काकांच्या सुनेचे सुवर्णयुग अवतरणार? मतदान केल्यानंतर कर्जतकरांना निकालाची प्रतीक्षा। स्वस्त धान्य मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। ओखी वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमार नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। अकोला जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच, कार अपघातात एकाचा मृत्यू। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अजिंठा गावातील तरुणांचा अनोखा प्रयोग। जिल्हा परिषदेच्या शाळेत रंगले स्नेहसंमेलन, विद्यार्थ्यांनी मिळवली दाद। झेपे एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी ब्लँकेट वाटप। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता निकालाची उत्सुकता आहे। कर्जतकर पुन्हा एकदा सुरेश भाऊंच्या लेकीचे लाड करतात की परिवर्तनाला साथ देत स्वर्गीय अनंता काकांच्या सुनेला कौल देत कर्जतमध्ये सुवर्णयुग आणतात, याची आता सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे। आमदार सुरेश लाड यांची लेकच निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। रविवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार असून कर्जतकरांनी कुणाला कौल दिलाय हे स्पष्ट होईल। शिवसेना, भाजप युती आणि राष्ट्रवादी महाआघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निकालाची उत्सुकता वाढली असून दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात असले तरी निकालात प्रचंड चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। गेली काही दिवस सुरू असलेला प्रचार संपल्यानंतर कर्जतचा भावी नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवकांचे भवितव्य ठरवण्यासाठी रविवारी मतदान पार पडले। मतदानाला कर्जतकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले। गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेतून खाली खेचत परिवर्तन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना, भाजप युतीने जोरदार प्रचार करत वातावरण निर्मिती तयार करून राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे। शिवसेनेने विद्यमान नगरसेविका सुवर्ण जोशी यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवले असून भाजप आणि आरपीआयचा पाठिंबा घेत सुवर्ण जोशी यांनी प्रचाराची राळ उडवत उत्सुकता वाढवली आहे। पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, तर शिवसेनेकडून संपर्क प्रमुख दत्ता दळवी, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड अशी तगडी फौज युतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरली होती। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर टीकेचे आसूड ओढत असताना कर्जतमध्ये मात्र शिवसेना, भाजप एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। भाजप कर्जतमध्ये केवळ 6 जागांवर निवडणूक लढवत असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कर्जत शहर पिंचून काढल्याचे पाहायला मिळाले। छोट्या छोट्या कॉर्नर सभा घेत त्यांनी मतदारांना परिवर्तन करण्यासाठी आवाहन केले। मतदानाच्या आदल्या दिवशीही पालकमंत्री रवींद्र चव्हाण कर्जतमध्ये ठाण मांडून बसल्याने युतीने कर्जतची निवडणूक किती प्रतिष्ठेची केली हेच स्पष्ट झाले। आमदार सुरेश लाड यांच्या खांद्यावर आघाडीच्या प्रचाराची सर्व धुरा होती। आजवर केलेला विकास आणि कर्जतकरांशी असलेले घरोब्याचे संबंध यामुळे लाड यांना विजयाचा विश्वास आहे। कर्जतच्या टिळक चौकात घेतलेल्या सभेत आक्रमक होत आमदार सुरेश लाड यांनी विरोधकांचा समाचार घेत कर्जतविषयी असलेली तळमळ बोलून दाखवली होती। याच सभेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कर्जतच्या मतदारांना आवाहन केले असले तरी निवडणुकीची सारी यंत्रणा आमदार लाड यांनी एकहाती हाताळल्याचे पाहायला मिळाले। प्रचारात विरोधकांनी घराणेशाहीचा केलेला आरोप, एकाच घरातील 4 उमेदवार दिल्याची होणारी चर्चा आणि नगराध्यक्ष पदासाठी उभी असलेली आपली लेक प्रतीक्षासोबत अन्य उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आमदार लाड यांनी गेली काही दिवस प्रचंड मेहनत घेतली आहे। शिवसेना, भाजप युतीने कडवे आव्हान उभे केले असले तरी कर्जतकर पुन्हा संधी देतील असा ठाम विश्वास आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केलाय। काही दिवसांवरच विधानसभेची निवडणूक असल्याने कर्जतची निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान आमदार सुरेश लाड यांच्यासमोर आहे। आरोप आणि प्रत्यारोपाने कर्जतची निवडणूक चांगलीच गाजली। रविवारी मतदानासाठी बाहेर पडून कर्जतकरांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे। सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत कर्जतकर पुन्हा एकदा सुरेश भाऊंच्या लेकीचे लाड करतात की परिवर्तनाला साथ देत स्वर्गीय अनंता काकांच्या सुनेला कौल देत सुवर्णयोग आणतात, याची आता सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे पाडा गावातील ग्रामस्थांना रेशन मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले। नवापूर तालुक्यातील पालीपाडा येथील रेशन दुकानदार गावातील आदिवासी कुटुंबांना रेशन धान्याचे वाटप करीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे।
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत वाटप करण्यात येणारे धान्य मिळत नसल्याने गावकऱ्यांनी अनेक वेळा तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी करून सुद्धा रेशन दुकानदारावर कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। रेशन दुकानदारावर कारवाई होत नाही आणि दोषी दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। गावातील लोकांना त्रास देतात हे स्वस्त धान्य दुकानचे जे नीता गेमजी वडवी हे वेळेवर धान्य वाटप करत नाही, लोकांशी दादागिरी करतात, उद्धट भाषा वापरतात आणि धान्य जादा दराने विकतात। आणि आपले जिल्हा पुरवठा अधिकारी आहे यांचे बिलकुल लक्ष नाही आणि त्या पदावर बसलेले आहे त्या पदाशी ते कार्यक्षम नाही आहे। तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि यांची चौकशी व्हायला पाहिजे ही गावकरी लोकांची मागणी आहे। उमेश पांढरकर, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। ओखी वादात मोठे नुकसान झाल्यानंतरही गेली 2 वर्षे रेडी गावातील 24 मच्छीमारांना अद्याप शासनाने नुकसान भरपाई न दिल्याने वेंगुर्ले मत्स्य कार्यालयासमोर मच्छीमार उपोषणाला बसणार आहेत। याबाबतचे निवेदन मत्स्य विभागाला देण्यात आले आहे। 2 डिसेंबर 2017 रोजी आलेल्या ओखी वादळामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीला मोठे नुकसान झाले होते। मत्स्य विभाग आणि महसूल यंत्रणेच्या स्वतंत्र पंचनाम्यानुसार शासनाने नुकसान भरपाई दिली होती, परंतु रेडी गावातील 26 मच्छीमारांचे या वादळाने जाळी आणि होड्यांचे नुकसान झाले होते। या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। केलेले होते आणि आता सुद्धा आम्ही सर्व मच्छीमार बांधवांनी आपले फिशरी डिपार्टमेंट आहे वेंगुर्ल्याचं या ठिकाणी भेट दिली व त्यांना जी 26 मच्छीमारांची जी नुकसान भरपाई अजूनपर्यंत का मिळाली नाही या संदर्भात त्यांना विचारणा केली। परंतु गेली 2 वर्ष झाले तरी अजून या आमच्या रेडीतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही किंवा त्यांची यादीसुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाईमध्ये आलेली नाही। या संबंधित याला जबाबदार या ठिकाणचं असणारे फिशरीज डिपार्टमेंट आहे आणि येत्या 8 दिवसात यावर तोडगा न काढल्यास पूर्ण रेडीतील ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधव या फिशरीज डिपार्टमेंटला घेराव घालण्याचे आम्ही ठरवलेले आहे। सुरेश कोलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। वरखेड जवळ कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अकोला जिल्ह्यात अपघाताचे सत्र अद्यापही सुरूच आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील रेडवा आणि वरखेड जवळ कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। फुलसिंग राठोड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 45 वर्षीय कार चालकाचे नाव आहे। पिंजर अकोला रोड प्रचंड खराब झाल्यामुळे या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे। निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला। बिलाल नगरच्या मुलांनी पाण्यासाठी भटकंती करत पाण्याचा शोध सुरू केलाय। अजिंठा धरण इतिहासात प्रथमच आटल्याने अजिंठा गावासह 5 गावांवर भीषण पाणी टंचाईचे सावट आहे। गावात एकही टँकर सुरू न झाल्याने 25 दिवसांपासून निर्जळी आहे। बारोमध्ये जुन्या काळातील विहीर होती, त्या ठिकाणी मुलांनी खोदकाम सुरू केले। 3 तास खोदल्यानंतर पाण्याचा पाझर सुरू झाला। यावेळी मोहसिन पठाण, शेख इम्रान, शेख बाबा, शाहरुख पठाण आदि उपस्थित होते। अभी तक पंचायत वालों को कोई पानी का उनके तरफ से पूरे अजंटे के गांव वालों को कोई मदद नहीं हुई पानी के लिए। तो हमको ऐसा लगा कि 2-1 लोगों ने या पुराने बुजुर्गों ने हमको बोला कि पानी की बहुत प्रॉब्लम जा रही बोले। तो ऊपर पंचायत वालों ने बोरिंगा भी मारे, उनको बोले थे नीचे पंचायत में बोले तो बारों में पानी है, कहीं भी बारों में पानी लगना बोले तो पुराने लोग बोलते थे कि पानी बारों में कहीं भी आप खोदेंगे या मोहरी के नीचे जहाँ जी ईटा लगे हुए हैं इधर खोदेंगे तो पानी लगेगा। पंचायत वालों का काम था इधर बारों में भी बोरिंगा मारने का,
ऊपर नहीं मारने का काम था पंचायत वालों का। ये देखो अभी इधर पानी लग गया, पानी माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अच्छा लगा। और पानी देखो नित्थल आ रहा है और इसमें से ना पीने के लिए पानी अपन भर सकते। और ये बिलाल नगर के जो बच्चे हैं और अल्लाह का एहसान है पाक परवरदिगार का, ये बिलाल नगर के बच्चे हैं। एक बोलने पर कोई भी एक गाँव के लिए और एक दुआ के लिए इन्होंने गड्ढा खोदा और इसमें पानी के लिए, और पानी बहुत अच्छा आ रहा है और पी भी सकते हैं पानी को, और इसमें कोई प्रॉब्लम नहीं है। और ये भी पंचायत वालों से गुजारिश है कि बारों को थोड़ा साफ करो, ये पानी बहुत अच्छा लग रहा है। अभी इसमें और 2-3 पजरा भी लग सकते हैं। असलम पठाण, संवाद मराठी लाईव्ह, अजिंठा, औरंगाबाद। माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी चिमुकल्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली। या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात देश रंगीला, चॉकलेटचा बंगला, देवा श्री गणेशा, झिंगाट, बम चिकी बम अशा बहारदार गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून पालकांची वाहवा मिळवली। सुहास सावंत, संवाद मराठी लाईव्ह, माजलगाव, बीड। प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील युवकांच्या संकल्पनेतून गोरगरीब गरजू पीडितांना मायेचा आधार देण्याच्या उद्देशाने झेप एक सामाजिक संस्था फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे। या संस्थेच्या माध्यमातून गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। या समारंभाला सामाजिक कार्यकर्ते बबन दाबणे, माजी सरपंच यादवराव गाठे, माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधर पर्वत, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे, पंचायत समिती सदस्य शेख इस्राईल, सरपंच विजय तडस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।